यंदाच्या 352व्या राज्याभिषेकाला भव्य रूप देत हा सोहळा कोल्हापूरच्या नवीन राजवाड्यात भव्य स्वरूपात साजरा करण्यात आलाय। कोल्हापूरच्या नवीन राजवाड्यावर छत्रपती घराण्याकडून शाही वातावरणात शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला। राजघराण्यातील सदस्य उपस्थित होते। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक पूजन आरती करण्यात आले। तसंच पोलीस बँडकडून शाहू महाराज छत्रपती आणि शिवप्रतिमेला सलामही देण्यात आली। सनई चौघडे, शाहिरी पोवाडे, शौर्य गीत आणि ढोल ताशा पथकाच्या प्रात्यक्षिकांमुळे सोहळ्याला रंगत आणली। यावेळी अनेक शिवभक्त, मान्यवर आणि कोल्हापूरकर उपस्थित होते। तो शिवराज्याभिषेक सोहळा हा आता संपूर्ण देशात फॉरेन राष्ट्रांमध्ये सुद्धा सुरू झालेला आहे आणि शिवाजी महाराजांचं कार्य आणि विचार त्याच्यामुळे आपल्या सर्वांपर्यंत पोहोचत आहे। खरं तर आता पाहिलं गेलं तर मी जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता। त्यानंतर आता जे ओबीसीना ते सगळे मराठ्यांना देण्याचा GR आहे जो सरकारने काढला। जारांगी साहेबांना आपण पाठिंबा तर दिलेलाच आहे। त्यांच्यासाठी आपण जास्तीत जास्त कोल्हापुरातून पाठिंबा दिलेला आहे आणि सर्व महाराष्ट्रातून त्यांना पाठिंबा मिळालेला आहे। पण सरकारने काल एक GR काढलाय, त्यामध्ये जे ओबीसीना लाभ आहेत तेच मराठ्यांना देण्याचा निर्णय घेतला। मग ते चांगलं झालं। पण साहेब, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन स्वराज्य केलं। मात्र अलीकडच्या काळात जर आपण बघितलं तर काही धार्मिक द्वेष निर्माण करणारे व जाती तेढ निर्माण करणाऱ्या घटना सातत्यानं राज्यामध्ये घडत आहेत। काय नावाची परिस्थिती त्याकडे शासनाचं लक्ष जास्तीत जास्त असलं पाहिजे आणि असे हे वातावरण राहणं बरोबर नाही आहे, तर ते दुरुस्त करतील। मराठा गॅजेटकडे दुर्लक्ष केलं असे बोलला। त्यानंतर तुमची काय चर्चा झाली का की त्या संदर्भात जरांगीने किंवा सरकार दुर्लक्ष? नाही, त्याच्याकडे त्यांचं लक्ष आहेच आहे। त्या दिवशी त्यांनी असं गृहीत धरलं सगळ्या गॅजेटर्समध्ये हे आहे आणि त्याचं काही मनापासून असं काही नाही, पण त्यांनी यापुढं हे आहेच आहे आणि ते येणार आहेत आता कोल्हापूर। जरांगे पाटील कधी काही फोनवर बोलणं झालं। आजच्या सोहळ्यासंदर्भात आज शाही सोहळा कोल्हापूरकरांसाठी, राज्यातल्या शिवभक्तांसाठी एक पर्वणी होती। काय सांगाल पुन्हा आजच्या सोहळ्यासंदर्भात? आजचा सोहळा म्हणजे .1% सुद्धा पूर्वीसारखं काही नाही आहे, परंतु एक प्रतीक आहे। ते पूर्वी जो शिवाजी महाराज सोहळा रायगडला झाला होता त्याचा, आणि त्यातून आपल्या सर्वांना एक स्फूर्ती मिळते, दिशा मिळते आणि त्या दिशेने आपण योग्य दिशेने जायचं आहे। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त पुण्यातील ऐतिहासिक लाल महल इथं शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं। यावेळी आमदार शंकर मांडेकर, आमदार चेतन तुपे तसंच हेमंत रासने यांच्यासह अनेक मान्यवर आणि शिवप्रेमी उपस्थित होते। तुझ्या प्रेरणेने दिशामुक्त राही, तुझ्या प्रेरणेने दिशामुक्त राही। जय जिजाऊ, जय शिवराय। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। क्रांती चौकात मोठ्या संख्येनं शिवप्रेमी एकत्र येत शिवराज्याभिषेक सोहळा जल्लोषात साजरा करण्यात आला। यावेळी पारंपरिक मर्दानी खेळ, ढोल ताशांचा गजर आणि शिवगर्जनांनी परिसर दुमदुमून गेला। विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील तलवारबाजीचं कौशल्य सादर करत उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं। आज 352वा शिवराज्याभिषेक इंग्रजी तिथीनुसार आहे। 6 जून 1674 या दिवशी राज्याभिषेक छत्रपती शिवरायांचा झालेला होता आणि खऱ्या अर्थाने या स्वराज्याला छत्रपती या दिवशी लाभले होते। अनेक विरोध,
स्वकीयांचा परक्यांचा याच्यावर मात करून आजच्या दिवशी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला. खऱ्या अर्थानं या देशाला राजा मिळाला, जो या देशाचा होता, या मातीचा होता, या संस्कृतीचा होता, या धर्माचा होता. आणि त्यांनी जी शिवशाही निर्माण केली आजही जगाला मार्गदर्शक आहे, जगाला प्रेरित करणारी आहे. मला असं वाटतं कोणतंही सरकार आलं तर त्यांनी या शिवशाहीच्या जर विचाराच्या आधारावर चाललं तर निश्चित ते आदर्श राज्य ठरू शकतं.